एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर जवळील म्हारळ गावातील सूर्यानगर परिसरात सशस्त्र हल्ल्याची गंभीर घटना घडली आहे। त्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे। ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे। संजय पन्हाळे यांच्या भावाचा परिसरातील दीपक वाघमारे आणि विजय इनकर यांच्याशी वाद झाला होता। या वादाची तक्रार करण्यासाठी सचिन पन्हाळे आणि त्यांची आई म्हारळ पोलीस चौकीत गेले असताना आरोपींनी संजय पन्हाळे यांच्या घरी सशस्त्र हल्ला केला। या हल्ल्यात संजय पन्हाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। भावाला मारायला आलते, मी सोडत गेली। मी घरापाशी बसलेलो होतो, भावाला सोडून गेलो। आईला त्यांना चौकीला पाठवलं। तिथलं ते लोक आले, चाकू घेऊन, तलवारी काय सामान साहित्य घेऊन आले। माझ्यावर मारहाण केली, माझ्या भावाच्या लाईल्या बहिणीवर मारहाण केली आणि तिथून धावत सुटले। पुऱ्या गल्लीला भाईगिरीची धमकी देऊन गेले की आम्ही भाई आहे, भाई आहे। पूर्ण गल्लीला सागत असे चाकून सगळ्याला धमकवत गेले आणि माझ्यावर चाकून हल्ला केला त्याने। भावाच्या बायकोवर मग थोडाफार तिला पण चाकू पोटात घालायची धमकी दिली। माझ्याही पोटात टाकायच होते, मी हाताला थोडं वाचाव केलं। माझा नगरला मध्ये नेलं, जंगलामध्ये त्यांनी मला मारहाण चालू केलं। कमसे कम 2-2.5 घंटे मारले यांनी। मी तिथून पळालो माझ्या घरापाशी, तिथून पळतो माझ्या मागं आले, माझ्या घरापाशी पण यांनी मारलं। तर माझी आई बोलली मला, बापा चल तू कंप्लेंट करून ये। तर आम्ही कंप्लेंट करायला गेलो। तिथं माहीत झालं तर माझ्या भावावर पण वारसार केले या लोकांनी। आम्ही तसंच ते कंप्लेंट करायला गेलो, तिथून पोलीस पण आमच्या सोबत आले घरापर्यंत। तेवढं तर सेंटरला गेला माझा भाऊ। सेंटरमध्ये गेल्यावर माहीत पडलं त्याच्यावर एवढं मारहाण केलं आहे, एवढं चाकूनी तलवारी वार केले। माझ्या बायकोवर पण त्यांनी चाकू उभारलाय। बायकोने आणि का मारलं? कोण होते? तिथलेच पोरं आहे ते, विजय दिनकर म्हणून नाव आहे, विजय इनकर आणि दीपक वाघमारे, त्याचा भाऊ टकलू म्हणते त्याला, आणि एक रिक्षावाला आहे भैया म्हणून बोलते त्याला, आणि अजून एक पोरगा आहे त्याचं नाव नाही माहिती। टोटल 5 जण होते मला मारायला। आता तुझं काय मागणी आहे? आता हेच मान्य आहे माझं, बाबा पोलिसांना यांच्यावर चांगलीत चांगली कारवाई करावा, बाबा यांची गुंडागिरी खतम करावा, बस एवढंच मागणी आहे माझी। आणि दुबारा मला अशी धमकी देते, बाबा तू इथं राहू पण नाही शकत, आता एवढं तुला मारण आम्ही रोज।